नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं P3मध्ये हार्दिक स्वागत. पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट. सो मंडळी, आजचा एक विषय खूप मजेशीर असणार आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, खूप नॉलेजेबल असणार आहे. कारण आपल्यामध्ये आलेले आहेत प्राध्यापक सचिन दारुरकर सर. सो सचिन सर, वेलकम टू द एपिसोड ऑफ पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट. सो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत. सो मंडळी, मला तुम्हाला सांगू द्या, सचिन सर हे एक पब्लिक स्पीकर आहेत, एक पब्लिक स्पीकिंग कोच आहेत. यांनी बायो इन्फॉर्मेटिक्समध्ये 15पेक्षा अधिक वर्ष काम केलेलं आहे. याच्या थेअरीज बनवलेल्या आहेत, शिकवलेलं आहे कॉलेजेसमध्ये, आणि हे एक NLP प्रॅक्टिशनर देखील आहेत. सो थँक्यू सर, तुम्ही वेळ काढून या ठिकाणी आला आहात आमच्याशी चर्चा करण्यासाठी, खूप सारे गप्पा मारण्यासाठी. सो खूप सारे प्रश्न आहेत जे आम्हाला तुम्हाला विचारायचे आहेत. आणि जसं तुमची जी स्पेशलिटी आहे, मला ही ऑडियन्सला सांगू द्या की सरांनी नॉट ओन्ली महाराष्ट्र पण पूर्ण देशामध्ये फिरून खूप सारं सोशल वर्क केलेलं आहे. आणि सोशल वर्कच्या माध्यमातून खूप सारे स्टुडंट जे समोर येऊन बोलायला घाबरतात, स्टेजवर 10-20 हजार लोकांसमोर जाऊन बोलण्यासाठी घाबरतात, अशा मुलांना, अशा यूथ्सला, स्पेशली जे ग्रामीण विभागात आहेत, त्यांना त्या फोबियामधनं त्यांनी बाहेर काढलेलं आहे. त्यांना त्यांनी ट्रेनिंग दिलेली आहे आणि अजूनही ते देत आहेत. सो सर, काय म्हणायचं आहे तुम्हाला त्या बाबतीत? तुम्ही ही जी जर्नी होती ही कशी सुरू केली? फार मला सांगायला याबद्दल उत्सुकता आहे. त्याचं कारण असं आहे की मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो, विद्यार्थी असताना मी पब्लिक स्पीकिंगपासून फार दूर पळायचो. आणि मी योगायोगाने प्राध्यापक झालो, टीचिंग फील्डमध्ये आलो. टीचिंग फील्डमध्ये आल्यानंतर मला आजही तो दिवस आठवतो आहे की एक महापुरुषाची जयंती होती आणि मी तिथे स्टेजवर बसलेलो होतो आणि मला सडनली तिथे बोलण्यासाठी निमंत्रित केलं गेलं. आणि मी त्याच्याबद्दल एकदम बेसावध होतो. माझं वाचन देखील कमी होतं आणि मला जास्त बोलण्याची पण सवय नव्हती किंवा प्रॅक्टिस नव्हती. आणि मी त्या ठिकाणी लिटरली म्हटलं की माफ करा, मी यावेळेस बोलू शकणार नाही. आणि मग मी त्या दिवशी ठरवलं की पब्लिक स्पीकिंग म्हणजे बोलता येणं किती महत्त्वाचं आहे, कम्युनिकेशन स्किल असणं किती महत्त्वाचं आहे. आणि मी त्या दिवशीच ठरवलं की आपला हा सध्या जो वीक पॉईंट आहे यालाच आपली स्ट्रेंथ बनवायची. आणि मग मी त्या दिवसापासून याचे धडे घ्यायला सुरुवात केली, वाचन सुरू केलं. आणि मग हळूहळू ही भीती माझी नाहीशी झाली आणि मी आज या स्टेजला आहे. वाव. आणि हे ऐकून खरंच मी स्वतः इन्स्पायर झालो. कारण आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की फक्त जे ग्रामीण विभागात गावाकडून जे स्टुडंट्स येतात त्यांना ही भीती असेल, जे मेट्रो सिटीजमध्ये आहेत स्टुडंट्स ते खूप कॉन्फिडंट असतील. बट असं नाही आहे. खूप सारे स्टुडंट्स आहेत की त्यांना भीती वाटतेच. सो सर, खूप सारे स्टुडंट्स हा प्रश्न आहे की आम्ही याला ओव्हरकम कसं करावं कमी वेळामध्ये? तर बघा, संभाषण कौशल्य आपण म्हणतो किंवा संवाद कौशल्य हे एक कला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कोणतीही कला आपण अवगत केल्यानंतर, त्याचा वारंवार सराव केल्यानंतर ते आपल्याला चांगली जमते. आणि कुठंतरी लोक याच्यापासून दूर पळतात. आणि प्रत्येकाची जी डेव्हलपमेंट आहे किंवा जे विकास आहे स्वतःचा, तर तुम्हाला वक्तृत्व येत नाही, तुम्हाला संभाषण येत नाही, तुमचं कम्युनिकेशन चांगलं नाही आहे, तर कुठंतरी ते तुम्हाला तुमच्या करिअरला कुठंतरी ब्रेक लावणार आहे. ठीक आहे. तर या गोष्टी आधी ह्याचा अवेअरनेस करून देणं फार महत्त्वाचं होतं की जर तुम्हाला चांगलं बोलता आलं, तुम्ही बोलाल तरच टिकाल, तुम्ही वाचाल तरच वाचाल. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला मनापासून समजत नाहीत, किंबहुना ते तुम्हाला लक्षात येत नाही की बाबा ही जर आपली गोष्ट आपली कमकुवत राहिली किंवा जर आपण याच्यापासून दूर पळालो, तर आपल्याला करिअरमध्ये जे आपलं गोल आहे, जे आपलं जे एम आहे, त्याच्यापासून आपण दूर पळत आहोत आणि ते आपल्याला लवकर मिळणार नाही आहे. ओके. सो एक उत्तम वक्ता होण्याकरिता ज्या ज्या गोष्टी नेसेसरी आहेत ह्या कोणत्या असाव्यात? बघा, उत्तम वक्ता, आता या ठिकाणी वक्ता म्हटलं की भाषण किंवा संभाषण आलं. जसं की आपल्याकडे एक मोबाईलचं एक मोबाईल आहे आणि एक सिम कार्ड आहे. फक्त सिम कार्ड असेल तर काही फायदा आहे का? नाही. किंवा फक्त मोबाईलच आहे तर काही त्याच्यामध्ये सिम कार्ड नाही तर तो मोबाईल काही कामाचा आहे का? नाही. त्याच पद्धतीनं वक्ता म्हटलं की तिथं भाषण आलं, संभाषण आलं. आणि जर तुम्हाला चांगला वक्ता व्हायचं आहे, तुम्हाला एक चांगलं संवाद कौशल्य
ग्रास्प करायचं आहे, शिकायचं आहे, तर त्याच्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता ही गोष्ट शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना तर फारही महत्त्वाचं आहेच, कारण विद्यार्थी त्यांचं वय कमी असतं, त्यांना अनुभव नसतो, त्यांचं वाचन नसतं. एवढंच नाही तर माझ्या काही कार्यशाळा होतात, त्यामध्ये यू ओंट बिलीव्ह, तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्याकडे काही शिक्षक लोक देखील येतात. कारण की काय, शिक्षकी लोकांचा पर्टिक्युलर एक डोमेन असतो किंवा त्यांना त्या सिलेबसच्या बाहेर जाता येत नाही, परंतु एक पब्लिक स्पीकर बनायचं आहे, भाषणं द्यायची आहेत किंवा राजकारणामध्ये करिअर करायचं आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्हाला एक चांगला वक्ता असणं गरजेचं आहे. आता एक उत्तम वक्ता किंवा चांगला वक्ता जर तुम्हाला व्हायचा असेल तर 4-5 त्याला पॅरामीटर्स आहेत. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं पॅरामीटर म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आत्मविश्वास. आत्मविश्वास का महत्त्वाचा आहे, कारण की आधी तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही हे करू शकता, तुम्ही हे करण्यासाठी ॲबल आहात. आणि ऑफकोर्स माणूस ॲबल असतोच, फक्त त्याला त्याची जाणीव नसते किंवा तो त्याच्यापासून दूर पळत असतो. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तुमचा आत्मविश्वास. एकदा जर तुमचा आत्मविश्वास जागा झाला किंवा जर तुम्हाला समजलं की तुम्ही हे करू शकता, तुम्ही ते निश्चित करू शकता. आता दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी आहे की बघा, आता हे जे मी काही पॅरामीटर्स तुम्हाला सांगत आहे हे एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहेत. पहिलं पाहिलं आपण आत्मविश्वास, दुसरं आपण पाहिलं की तुम्हाला त्या विषयाशी, जो काय विषय आहे, ज्या विषयावर तुम्ही बोलणार आहात त्या विषयाचं तुम्हाला सखोल डीप नॉलेज असणं गरजेचं आहे. सखोल माहिती असणं किंवा त्या विषयाबद्दल तुमचं वाचन प्रचंड पाहिजे, तरच तुम्ही त्या विषयावर कितीक वेळाही बोलू शकता, हे महत्त्वाचं आहे. आपण पहिलं पाहिलं आत्मविश्वास, दुसरं पाहिलं डीप नॉलेज, आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्हाला बोलत असताना, आता मी समजा सध्या आता बोलत आहे, मी कॅमेरेकडे बघून बोलत आहे, कारण ही त्याची पर्टिक्युलर एक प्लॅटफॉर्म आहे, परंतु तुम्हाला पब्लिक स्पीकर बनायचं आहे किंवा तुम्हाला खूप साऱ्या लोकांसमोर बोलायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची देहबोली जास्त बोलली पाहिजे. म्हणजे बघा, फक्त जे आपले शब्द असतात, जे वर्ड्स असतात, त्याला फक्त 7% महत्त्व दिलं जातं, 7 ते 10%. ठीक आहे. दुसरं, आपली जी टोन आहे किंवा जी ट्युनिंग आहे ह्याला 30% महत्त्व दिलं जातं. आणि राहिलेलं उर्वरित जे 60% आहे ते तुमची पूर्ण देहबोली, म्हणजे तुम्ही बोलता कसे, तुम्ही कशा पद्धतीने उभे राहता, तुमचे हेड मोशन कसं होतं, तुमचे आय कॉन्टॅक्ट कसे आहेत, तुमचे फेशियल एक्सप्रेशन कसे आहेत, तुमचे हातवारे कसे आहेत, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण की जसं मी आता तुम्हाला पर्सेंटेजच्या माध्यमातून सांगितलं की 60% तुमच्या देहबोलीला दिलेलं आहे. त्यामुळं तुमची देहबोली एकदम उत्तमरित्या पाहिजे. त्याच्या पुढचा जर तुम्ही पॅरामीटर बघितला, तो पण अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि ते म्हणजे तुम्हाला त्या विषयाची मांडणी करता आली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बोलताय तर बोलत असताना तुम्हाला समोरचा जो श्रोता आहे त्याला एकदम समजल या भाषेत तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे तुम्ही सोपी भाषा वापरली पाहिजे किंवा तुम्ही उदाहरणं त्या पद्धतीचे दिले पाहिजे. ज्या विषयावर तुम्ही बोलताय त्या विषयाशी अनुसरून तुम्ही उदाहरणं दिले पाहिजेत, जेणेकरून समोरचे जे श्रोते आहेत त्यांना लवकर ते समजेल आणि ते तुम्हाला ॲग्री करतील. ओके. सो हा झाला एक प्रिपरेशनचा भाग. मध्यंतरी असं झालं होतं की एक पेरेंट होते, ते माझ्याकडे आल्याने आम्ही जस्ट डिस्कस करत होतो की आमचं जे मुलं आहेत, त्यांना 2 मुलं आहेत. सो हे दोघं खूप घाबरतात कशाला, समोर जाऊन बोलण्याकरिता. जर पब्लिक असेल, 4 माणसं कोणाली नवीन, कुठे जाऊन स्पीच द्यायचा असेल, तर ते हातपाय त्यांच्या थरथर कापायला लागतात. आणि हे खूप जणांबरोबर आहे. आपण असं एक ठराविक एज नाही बोलू शकत की फक्त जे लहान मुलं आहेत की जे टीनेजर्स आहेत ह्यांच्याबरोबर ह्या गोष्टी होतात. नाही, मोठ्यांसोबतही होतात. काही अशाही आहेत की आता जसं आपण कॅमेरा संदर्भात पण चर्चा करतो, कॅमेरासमोर येऊन पण बोलायला घाबरतात आणि लाजतात पण. आणि जर उद्या त्यांना आपण बोलायला लावलं की ठीक आहे आज तुम्ही प्रिपेअर करा, उद्या बोला, तर त्यांना रात्रभर झोप नाही लागत. सो ही फोबिया आहे खूप मोठी आणि एक खूप मोठा चॅलेंज आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. कारण जसं आपण पाहतो, कुठेही तुम्ही ऑफिसमध्ये जाता, इंटरव्ह्यूमध्ये जाता, तर तुम्हाला तेवढा स्टेज कॉन्फिडन्स किंवा एक नॉर्मल कम्युनिकेशनचा कॉन्फिडन्स पाहिजे. सो एक हा खूप मोठा चॅलेंज आहे. हा कसा ओव्हरकम करता येईल, राईट स्टार्टिंग फ्रॉम सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, आणि हे केवळ फक्त एका विद्यार्थ्यांसोबत किंवा लहान मुलासोबतच घडत नाही, तर जे वक्ते आहेत हे त्यांच्यासोबतही घडतं. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला स्टेजवर जातात आणि तिथं गेल्यानंतर काही सेकंद त्यांच्याही बरोबर
काळजामध्ये किंवा त्यांच्या हृदयामध्ये धडधड होतं थोडंसं, आणि तिथे गेल्यानंतर काही सेकंदामध्ये ते सेट होतात आणि मग त्यांचा तो जो फ्लो आहे नॅचरली तो चालू होतो. आणि ही नॅचरली गोष्ट आहे, याच्यामध्ये घाबरण्यासारखं असं काही नाही आहे. तर हे गोष्ट होते. आता याच्यामध्ये ही भीती जर तुम्हाला दूर करायची असेल तर तुम्हाला सातत्याने त्याचा सराव केला पाहिजे. आता सराव तुम्ही जर तुम्ही नवीन स्पीकर आहात, तुम्हाला नवीन भाषण शिकायचं आहे, तर त्यावेळेस मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही आरशामध्ये वारंवार याचा सराव करा. असं म्हणतात की जर तुम्ही एक भाषण असेल, तुम्हाला जे काही करायचं आहे त्याचा जर तुम्ही 21 वेळा वारंवार सराव केला तर तुम्हाला त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. म्हणजे काय होतं की तुम्हाला प्रत्येक वेळेस एक नवीन ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते किंवा कॉन्फिडन्स येतो. आणि जे तुम्ही ज्या चुका तुम्ही करताय प्रत्येक याच्यामध्ये, ते चुका पण नाहीशा होतात. आणि तो कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. जसं की आपण पूर्वीच्या ह्याच्यामध्ये बोललो की कॉन्फिडन्स येणं फार गरजेचं आहे. जर तिथे तुम्ही स्टेजवर गेल्यानंतर तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला, दॅट्स इट. कारण की समोर बसलेले जे श्रोते असतात त्यांना हेच महत्त्वाचं असतं की हा जो वक्ता आहे तो काय बोलतो, कारण ते तुम्हाला ऐकायला आलेले असतात. काही लोकांना तुमच्याबद्दल आधीच माहिती असेल का, किंवा काही लोक तुमच्यासाठी नवीन असतील. ओके. परंतु तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं भाषण जेव्हा सुरू करतात आणि जे तुमची सुरुवात होते तर ते सुरुवातीचे 60 सेकंद फार महत्त्वाचे आहेत. म्हणजेच ओपनिंग फार महत्त्वाचे आहे. असं म्हणतात की बघा, एखादा पत्रकार आहे, एखादी त्याला हेडलाईन बनवायची आहे, ठीक आहे, एखादी बातमी द्यायची, तर तो बातमी तात्काळ बनवतो, 15-20 मिनिटामध्ये बातमी बनवतो. पण त्याची जी हेडलाईन आहे ती महत्त्वाची. ती हेडलाईन जी बनवायला वेळ लागतो त्याला जास्त वेळ लागतो, कारण की लोक त्या हेडलाईनशी सायकोलॉजिकल कनेक्ट होऊन ती पूर्ण बातमी वाचतात. इथेही अगदी तसंच आहे. सुरुवातीच्या 60 सेकंदामध्ये तुम्हाला श्रोत्यासोबत सायकोलॉजिकल कनेक्ट तयार करायचा आहे, जेणेकरून ते तुम्हाला ऐकतील. आणि हे तुम्हाला जमलं की तुमची भीती हळूहळू नष्ट होईल. म्हणजे सर आता जसं तुम्ही मेन्शन केलं सायकोलॉजिकल, म्हणजे हा खरोखरच एक सायकोलॉजिकल गेम आहे. कारण जर मी असं एक माइंडसेट ठेवून गेलो की दिस इज माय स्टेज, मी बोलेल कॉन्फिडेंटली, तेच लोक ऐकणार आहेत. बरोबर. इफ यू थिंक युअर अ सुपरस्टार ऑफ युअर ओन लाईफ आणि तसं तुम्ही त्या कॉन्फिडन्सने गेलात तर कदाचित तुम्ही खरंच सुपरस्टार ठराल. तर म्हणजे सगळं इथून सुरू होतं, राईट. सो ह्याला सायकोलॉजिकली एका बिगिनरने कसा विचार केला पाहिजे बिफोर गोईंग ऑन द स्टेज? बघा, याच्यामध्ये आता तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला करिअर करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की वारंवार प्रॅक्टिस, त्यानंतर तुम्हाला त्या विषयाची सखोल नॉलेज असणं गरजेचं आहे. आता नॉलेज तुम्हाला कुठून मिळणार? अनेक पुस्तकं आहेत, तुम्हाला पुस्तकं वाचायची आहेत. कारण तुम्ही जे बोलताय, तुमची जी स्पष्टता आहे किंवा तुमची जी शब्दाची शैली आहे किंवा तुमच्या ज्या शब्दांचा जो फ्लो आहे किंवा आवाजाचा जो चढ उतार आहे, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला हे जमलं की मग तुम्ही तिथं अर्धी लढाई जिंकलेली असं आपण समजूया. ओके. सो कधी पण जेव्हा आपण भाषण करतो, सो कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की जर आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे, 3-4 दिवसाचा आपला टूर आहे, तर तुम्ही काय कराल सांगा प्लीज? मी प्लॅनिंग करेल. मी आधी लिस्ट डाऊन करेल कोणत्या गोष्टी, राईट, स्टार्टिंग फ्रॉम तिकीट्स, बॅकपॅक आपण ज्याला म्हणतो, कुठे जायचं आहे, कुठे उतरायचं आहे, कुठे फिरायला जायचं आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता तुम्हाला 4 दिवसासाठी ट्रिपला जायचं आहे तर तुम्ही ती पूर्ण त्याची प्लॅनिंग करा. बरोबर आहे. भाषणाचं देखील अगदी असंच आहे. तर त्याचं काही पर्टिक्युलर एक टेक्निक आहे, एक पद्धत आहे. तुम्हाला आधी ते कागदावर उतरली पाहिजे की आपलं ऑडियन्स कोण आहे, आपल्याला भाषण कुठं करायचं आहे, आपला विषय काय आहे, आपल्याला त्याची पूर्वतयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, आणि ही पूर्ण तयारी करून तुम्हाला भाषण द्यायला जायचं आहे. जर तुम्ही डायरेक्टली गेलात किंवा त्याची जर पूर्वतयारी न करता जर तुम्ही गेलात तर तिथे प्रॉब्लेम येणार, नक्कीच येणार. आणि तुम्ही जर त्याची पूर्वतयारी केली तर तिथे तुम्हाला अजिबात काहीही प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस करण्याची गरज नाही. कारण हे गरजेचं आहे. जेव्हा असं म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि हे कुठंतरी ज्याने लिहिलं ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला आधी सराव करावा लागेल आणि मग सरावाने त्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली सरावानेच तुम्हाला आत्मविश्वास मिळणार. आणि एकदा आत्मविश्वास मिळाला की मग तुम्ही काही करू शकता. सो सर, अजून एक असा मला विचार येत होता की आता एखादा बिगिनर असेल, त्यांनी खूप प्रॅक्टिस केली आणि तो स्टेजवर गेला. असे खूप स्टुडंट्स बोलतात की आम्ही ब्लँक होतो, आम्हाला खूप भीती वाटते. आणि मग जे
प्रिपेअर केलेल्यात गोष्टी त्याही ते विसरून जातात. बरोबर आहे, असं अगदी बऱ्याच लोकांसोबत होतं आणि त्याचं एक मात्र कारण आहे की ते पाठांतर करून जातात. आता मला सांगा, एखादा वक्ता आहे, त्याला भाषण देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि त्यानं त्या पर्टिक्युलर भाषणाचं पाठांतर केलं आहे. आता तो भाषण देत असताना एखादा शब्द त्याला आठवत नाही आहे किंवा एखादी त्याला पंक्ती आठवत नाही आहे, तो तिथेच थांबतो, ब्लँक होतो, त्याला पुढं बोलता येत नाही आणि मग त्याला नाविलाजाने त्याला त्या भाषणाला तिथे पूर्णविराम द्यावा लागतो. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही बोलत आहात, एक तर तुम्ही पाठांतर करू नका, फक्त मुद्दे लक्षात ठेवा, मुद्द्यांच्या आधारावर तुम्ही बोलू शकता आणि तरीही तुम्हाला जर काही आठवत नसेल तर तुम्ही तिथं न थांबता तो पॉईंट स्किप करा, तो मुद्दा सोडून द्या, कारण समोरच्या श्रोत्यांना माहीत नाही की तुम्ही कोणत्या मुद्द्यावर बोलणार आहात. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस बोलताय त्यावेळेस तुमचा जो आवाजाचा फ्लो आहे, तुमची स्पीड आहे, तर ते व्यवस्थित असू द्या. म्हणजे साधारणतः आपण असं म्हणतो ना की स्लो, फास्ट, मीडियम, तर याच्यातला जो मीडियम मुद्दा आहे तर ते तुमची जी स्पीड आहे किंवा तुमचा जे थोडंसं पॉज घेत चला, जेणेकरून तुम्हाला काही आठवायचं आहे, तुम्ही समजा काहीतरी आठवत आहे तर श्रोत्यांना कळालं नाही पाहिजे की हा काहीतरी आठवतोय. तर त्याची एक पद्धत आहे, तुम्हाला ते आधी ग्रास्प करावं लागेल आणि भाषण पाठांतर अजिबात करायचं नाही. तुम्हाला ते मुद्दे लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार तुम्हाला भाषण त्या ठिकाणी द्यायचं आहे. नाहीतर तुम्ही 3 Idiots मधल्या चतुर, हो, नाहीतर तुम्हाला नक्कीच त्या पद्धतीनं फेस करावं लागेल, जो सगळ्यांनाच खूप नक्कीच एक्झाम्पल परफेक्ट आहे. हो हो हो. तर नाहीतर खूप जणांचं असं होऊ शकतं, कारण तुम्ही विदाऊट लॉजिक पाठांतर करून गेलात तर प्रॉब्लेम आहे. एक तर तुम्ही लाईन्स पण विसरू शकता आणि मग सगळा तो प्रॉब्लेम होईल त्या पूर्ण स्पीचचा. ओके, सो सर अनेक प्रश्न आहेत. असाही एक प्रश्न पडतो की कधी कधी स्पीच आपण देतोच छानपैकी, कुठेतरी स्पीचच्या मध्ये येतो जे प्रिपेअर केलं असतं आपण, आणि चुकून आपण एखादं वाक्य जे बोलायला नव्हतं पाहिजे ते बोलून जातो, जे आपल्या कॉन्टेंटमध्ये नाही आहे, म्हणजे चुकीचं असेल, त्या लॉजिकली चुकीचं असेल म्हणू शकतो. अशा वेळेस आपल्याला कळतं आहे की मी चुकलो आहे, कदाचित लोकांना नाही माहिती आहे कॉन्टेंटमध्ये काय होतं. अशा वेळेस आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे की ते लोकांना नाही कळायला पाहिजे की आपण चुकलो आहे? बघा, आता लोक ज्यावेळेस तुम्हाला ऐकतात त्यावेळेस बऱ्याच लोकांचं बारकाईने तुमच्याकडे लक्ष असतं. बरोबर. त्याच लोकांना कळणार की हा माणूस इथे चुकला आहे. तर तुम्ही जे चुकला आहे त्यावर तुम्ही स्पष्टीकरण देत बसू नका, कारण चूक ही कोणाकडनंही होऊ शकतेच. त्यामुळे या जगामध्ये असा कोणी परफेक्ट नाही आहे की तो डायरेक्ट वरून आला आणि त्याला पूर्ण सगळ्या गोष्टी जमतात. कारण बघा, देवाने मनुष्याला एक फार सुंदर देणगी दिलेली आणि ती म्हणजे विचार करण्याची क्षमता. तर तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करता त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि जरी तुमच्याकडनं चूक झाली तर तुम्ही कशा पद्धतीनं प्रेझेंट करताय स्वतःला, कशा पद्धतीनं मुद्दे मांडताय, उदाहरणं कशा पद्धतीनं देताय, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ह्या गोष्टी फार मायने ठेवतात. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं जर स्वतःला तिथं प्रेझेंट केलं, सादरीकरण केलं, तर लोक तुम्हाला तुमची छोटीशी जरी चूक झालेली असेल तर त्याला निग्लेक्ट करतात. आणि सर याच्यामध्ये एक पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन किंवा मॅनिफेस्टेशन, 1-2 गोष्टी येऊ शकतात. खूप सारे लेजंड्सच्या बुक्समध्ये मी वाचलेल्या आहेत या गोष्टी, की जेव्हा पण ते स्टेजवर जाण्या अगोदर एका ठिकाणी शांत बसून विचार करतात, की आपण व्हिज्युअलाइज करतात इनफॅक्ट की आम्ही स्टेजवर गेलेलो आहोत, लोक ऐकत आहेत, प्रेझेंटेशन किंवा भाष्य खूप छान झालेलं आहे. सो हे कसं वर्क करतं? बघा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आम्ही वर्कशॉप घेतो त्या वर्कशॉपमध्ये आम्ही जे काही लोक येतात त्यांना हे शिकवतो. आम्ही ही व्हिज्युअलायझेशनच्या काय पद्धती आहेत, काय टेक्निक आहेत, काय मेथड आहेत आणि आम्ही ते शिकवतो. कारण काय होतं की हा जो सगळा खेळ आहे हा सगळा कुठंतरी सबकॉन्शियस माइंडचा आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता बोलले मॅनिफेस्टेशन किंवा व्हिज्युअलायझेशन, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण आपण ते व्हिज्युअलाइज करायला पाहिजे आणि नक्कीच केलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस व्हिज्युअलाइज करतो, व्हिज्युअलाइज केल्यानंतर काय होतं, आपल्याला ते चित्र दिसून येतं आणि ते दिसून येतं म्हणजे ते कुठंतरी तुमच्या माइंडमध्ये स्वतःचं प्रिपरेशन सुरू आहे आणि तुम्हाला कुठंतरी ते खूप पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स किंवा एक सपोर्ट तिथे मिळतो, जेणेकरून तुम्ही तिथे रिअलमध्ये जरी गेलात तर तुम्हाला तिथे भीती वाटणार नाही किंवा कमी भीती वाटेल. जर तुम्ही काही चित्रपटांचा मी तुम्ही या ठिकाणी दाखला देऊ इच्छितो. ओम शांती ओम आहे, या मूवीमध्ये शाहरुख खान नेहमी व्हिज्युअलाइज करतो की मला अवॉर्ड मिळालेला आहे
अशा पद्धतीचा अवॉर्ड मिळेल आणि त्याला तो मिळतो. दुसरा एक मूवी आहे, मी तुम्हाला या ठिकाणी परत सांगू इच्छितो. इक्बाल नावाचा एक श्रेयस सरपदेचा मूवी. येस. त्या ठिकाणी तो एक क्रिकेटपटू असतो, तर त्याच्याकडे बऱ्याचशा गोष्टी नसतात, तर तो एका झोपडीमध्ये बसून डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करून प्रॅक्टिस करत बसायचा आणि त्या ठिकाणी तो सक्सेसफुल होतो. तर व्हिज्युअलायझेशन एक फार महत्त्वाची टेक्निक आहे आणि माणसांनी करायलाच पाहिजे. फक्त भाषणाच्या क्षेत्रात किंवा या क्षेत्रामध्येच नाही, तर तुम्हाला ज्या कोणत्याही ठिकाणी सक्सेस व्हायचं असेल तर व्हिज्युअलायझेशन तुम्ही करणं महत्त्वाचं आहे. ओके सर, आता जसं तुमचा जो अनुभव होता, यू हॅव ट्रॅव्हल्ड ऑलमोस्ट द एंटायर इंडिया, पूर्ण भारतभर तुम्ही फिरला आहात. तिथे 15 वर्ष झाली तुम्ही ट्रेनिंग देत आहात. काही ठिकाणी तुम्ही जस्ट ॲज अ सोशल वर्क म्हणून पण स्टुडंट्सला हेल्प केली आहे. सो ही जर्नी कशी होती तुम्हाला, म्हणजे कसा अनुभव आला? कारण खूप सारे स्टुडंट्स, नवीन नवीन चेहरे, नवीन नवीन विचार, नवीन नवीन पर्सनॅलिटीज. कसं वाटलं? हा एक वेगळाच अनुभव आहे आणि मला तो नक्कीच सांगायला आवडेल. मी या माझ्या 15 वर्षामध्ये फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये माझं ट्रेनिंग प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक माझा विद्यार्थी होता, तर त्याच्यामध्ये ॲबिलिटीज होत्या, त्याच्यात क्वालिटीज होत्या, त्याला नॉलेज होतं, परंतु स्वतःला तो एक्सप्रेस करू शकत नव्हता. अच्छा. आणि मी त्याच्या ॲबिलिटी ओळखल्या की हा काहीतरी वेगळा बनू शकतो, परंतु याच्यामध्ये ज्या गोष्टी कमतरता आहेत किंवा याच्यामध्ये ज्या गोष्टीत आपल्याला ते बाहेर काढून त्यांना डिस्ट्रॉय करायचे, तर आधी मी त्याच्या पूर्ण बारकाईने अभ्यास केला की ह्याला आपल्याला एक्झॅक्टली काय करावं लागेल जेणेकरून हा स्वतःला प्रेझेंट करेल, स्वतःला प्रेझेंटेबल बनवेल. तर मी थोडासा त्याच्यावर डीपली अभ्यास केला. त्याला सुरुवातीला मी जास्त फोर्स केला नाही आणि जेव्हा जेव्हा मी त्याच्याशी इंटरॅक्ट व्हायचो तर तिथनं तो पळून जायचा इन द सेन्स तिथून तो निघून जायचा. नर्वसनेस असायचा. आणि त्याच्या पालकांचं माझ्याकडे नेहमी येणं जाणं असायचं आणि ते सांगायचे की याच्यावर आम्ही फार खर्च केलेला इन द सेन्स याच्याकडनं आम्हाला फार होप्स आहेत आणि ॲक्च्युली तो होता तसा. मग मी एक त्याच्या दिवसभराची जो काय तो त्याची जी दिनचर्या आहे, डेली रुटीन आहे, त्याचा अभ्यास केला. ओके. अभ्यास करून त्याला मी इनडायरेक्टली असं समजू दिलं नाही की मी त्याच्यावर प्रयोग करतोय, तर त्याला मी वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देत राहिलो आणि त्या पद्धतीनं मला त्याची तो उत्तर म्हणा ते देत राहिला. मग असं करत 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 त्याला थोडा आत्मविश्वास वाढत चालला. कारण की त्याचा विषय जो होता, त्याच्या विषयाशी त्याला करिअरमध्ये जे गोष्टी करायच्या होत्या त्या तर त्याच्यामध्ये होत्यात, परंतु मी डायरेक्ट तिकडं न हात घालता त्याला जनरल गोष्टीमध्ये त्याला आधी तयार केलं आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू आत्मविश्वास येत गेला. आणि हे आत्मविश्वास येत असताना त्याला कुठंतरी जाणवलं की नाही, मी ही पण गोष्ट करू शकतो, आता मी बोलू शकतो किंवा आता मला या गोष्टी करता येतात, तर मी ज्याच्यामध्ये माझी डिग्री आहे, ज्याच्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे, मी त्याच्यामध्ये माझं करिअर बनवू शकतो. आता तो इंटरव्ह्यूपासून फार दूर पडायचा. तर मग आता कॉन्फिडन्स आल्यानंतर, त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं झाल्यानंतर, लोकांना कसं टॅकल करायचं या गोष्टी त्याला कळाल्यानंतर मग त्याला कळालं की अरे इंटरव्ह्यू म्हणजे ना इझी गोष्टी इझी आहे. आणि मग त्याला हळूहळू इंटरव्ह्यू या गोष्टी समजत गेल्यात. तो हळूहळू इंटरव्ह्यू देत गेला आणि यू वोंट बिलीव्ह, तो आज हैदराबादला एका मोठ्या कंपनीमध्ये एका चांगल्या पॅकेजवर कार्यरत आहे आणि त्याचा प्रत्येक फेस्टिवलला, प्रत्येक सणाला, प्रत्येक महत्त्वाच्या दिवशी मला कॉल येतो आणि तो जसं आपण म्हणतो ना, आपण एक गुरु असतो, प्रत्येक शिष्याच्या मागे एक आपण म्हणतो गुरु, तर तो मला मानतो आजही. कारण मलाही तो अनुभव फार महत्त्वाचा होता. कारण जेव्हा मी त्याच्याकडे बघतो, मी अनेक विद्यार्थ्यांना त्याचा उदाहरण देतो की तो कसा होता आणि कसा झालेला आहे. आणि वेळोवेळी त्याला मी जमेल त्या ठिकाणी त्याला मी त्याचं लेक्चर देण्यासाठी बोलवलेलं आहे आणि तो आवर्जून येतो. कारण त्याला असं वाटतंय की खरंच मी जर झिरोपासून हिरो झालो तर प्रत्येकजण होऊ शकतो. फक्त काय आहे की एक सेल्फ एनालिसिस म्हणतो ना, स्वतः आरशामध्ये बघून स्वतःला ओळखायचे, जेणेकरून तो त्याच्या आयुष्यामध्ये पुढे पडेल. वाव. सो कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्ही खरोखरच खूप लोकांची जी विकनेस होता, हा जो एक फिअर होता तो घालवलेला आहे. आणि असे खूप सारे तुम्हाला अनुभव आले असतील आहे ना, नक्कीच चॅलेंजेस आले असतील,
त्याच्यापैकी अजून असे कोणते चॅलेंजेस होते जे तुम्हाला वाटले हे खूप टफ आहेत? आता मला आणखी एक चॅलेंज या ठिकाणी शेअर करायला आवडेल की मी रांचीला होतो. रांचीला माझा 15 दिवसाचा ट्रेनिंगचा तो कालावधी होता. आता रांचीला थोडंसं भाषा जी आहे हिंदीच आहे, पण तो वेगळ्या पद्धतीची थोडीशी, झारखंडमध्ये येतं ते रांची. आणि मग माझा जो टोन आहे, ट्युनिंग आहे, तर थोडासा वेगळा यायचा. मग ते मला म्हणायचे, तुम्ही बिहारचे आहात का, तुम्ही इकडचे आहेत का? तर ते मला असं वाटायचं की अरे मी असं मला अशा पद्धतीने का विचारताय. तर तिथं माझ्या लक्षात आलं की आपला थोडासा जो टोन आहे थोडासा महाराष्ट्रीयन टोन आहे. आणि मग मी त्या ठिकाणी हिंदीवर प्रभुत्व करण्याचा विचार केला आणि मी त्याच्यावर काम केलं आणि आज हिंदी पण फ्लुएंट आहे. तर हे पण फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला जे चॅलेंज येतं, आपल्याला ते चॅलेंज जेव्हा येतं तर ते आपल्यासाठी एक नवीन लेसन असतं, एक ऑपॉर्च्युनिटी असते. आणि नक्कीच ते मी चॅलेंज ॲज अन ॲडव्हेंचर म्हणून ॲक्सेप्ट केलं. आणि मग आता आज माझं चांगलं प्रभुत्व आहे, माझं इंग्लिशवर चांगलं प्रभुत्व आहे, माझं हिंदीवर चांगलं प्रभुत्व आहे. आणि मराठी तर आपली मातृभाषा आहे, त्याच्यात तर काय आपल्याला बोलण्याची गरजच नाही आहे. वाव सर, खरोखरच एक खूप आनंद वाटतो ऐकल्यावर की तुम्ही एवढं लोकांना ट्रेनिंग केलेलं आहे. यूथ्सला आय थिंक सो मोर दॅन 15,000 यूथ्सला गेल्या तुम्ही काही वर्षांमध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि खूप लोकांचे जी लाईफ होती ती चेंज पण झालेली आहे. जसं तुम्ही मेन्शन केलं की जो स्टुडंट तुमचा होता ते हैदराबादला आज काम करत आहेत चांगल्या पोझिशनवर. सो ही एक अचिव्हमेंट आहे सर. सो ग्रेट टू नो सच थिंग्स. आणि सर, जसं सरांची एक DSR म्हणून अकॅडमी पण आहे, सो ज्याच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग, स्टेज फिअर, त्या गोष्टींवर कसं कॉन्कर करायचं, कॉन्टेंट कसं बनवायचं, ह्याची तुम्ही सर ट्रेनिंग देता. अजून सर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की DSR काय काय शिकवतं, काय काय ऑफर करतं? हो, DSR ट्रेनिंग कंपनी नावाची माझी एक फर्म आहे. सुरुवातीला अगदी छोटी होती, परंतु ते आता चांगल्या लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत गेला आणि मग ती आता चांगली नावारूपाला आलेली आहे. आणि माझे लोणावळा, महाबळेश्वर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी असे मोठ्या मोठ्या कार्यशाळा होत राहतात. आणि ते 4 दिवसाच्या 5 दिवसाच्या रेसिडेन्शियल कार्यशाळा असतात. कारण की काय, कारण वक्तृत्व शिकायचं आहे, भाषण शिकायचं आहे, संभाषण कौशल्य शिकायचं आहे, संवाद कसा करायचा आहे शिकायचं आहे. तर हे ऑनलाईन शक्य नाही आहे. नाही, बरेचसे लोकांचं मला असं सांगणं आलं की सर ऑनलाईन घ्या. पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, सांगा तुम्हाला पोहायला शिकायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ किंवा पुस्तकं जर वाचली तर तुम्हाला पोहता येईल का? हो, नाही. प्रॅक्टिकली अगदी बरोबर आहे. आणि मग मी हे कुठंतरी सगळ्या फिरत असताना किंवा हे लोकांना नॉलेज शेअर करत असताना मला समजलं की 4 दिवस हे गरजेचं आहे. परंतु 4 दिवस जे आहेत या 4 दिवसामध्ये मी पहिल्याच दिवशी जे तिथं शिकण्यासाठी आलेले आहेत त्यांना पहिल्याच दिवशी मी असं सांगतो की तुम्ही जर वेगवेगळ्या हुद्द्याचे आहात, तुमचं डेजिग्नेशन डझंट मॅटर, तुम्ही कुठून आलेला आहात डझंट मॅटर, कुणी राजकीय पुढारी असेल, कुणी चांगला अधिकारी असेल, कुणी विद्यार्थी असेल, तर तुम्ही 100% जर मला सलेंडर केलं तरच तुम्ही काहीतरी घेऊन जाऊ शकता. आणि त्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी पार्टिसिपेट होतात. आणि याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने आता त्यांना एक स्ट्रक्चर माहीत नाही, कारण आपल्याला जर एखादा गेम खेळायचा असेल तर आधी त्याच्या गेम खेळण्यापूर्वी त्याचे जे नियम आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग ते गेम आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. ही वक्तृत्व कला पण त्या पद्धतीचीच आहे. त्याचे काही टेक्निक्स आहेत, त्याचे काही टूल्स आहेत, त्याची काही तंत्रशुद्ध पद्धत आहे. तर ही आम्ही ते 3 ते 4 दिवस हे सगळं आम्ही प्रॅक्टिकली शिकवतो. त्या ठिकाणी आमचं थेरॉटिकल काहीच नसतं. कारण 4 दिवसामध्ये आम्हाला मला आठवतं की एक शेवटच्या आत्ता आमच्या एका कार्यशाळेमध्ये एका विद्यार्थ्यानं एक आम्हाला खूप सुंदर असं उदाहरण दिलं. मला तो मुद्दा शेअर करायला आवडेल. तर तो आला आणि सर म्हटलं की सर, आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा आम्ही एक दगड होतो आणि तुम्ही आम्हाला एक चांगलं सुंदर शिल्प बनवलं आणि आमच्यामध्ये जी मौल्यवान किंमत तयार केली ते आमच्यासाठी अमूल्य आहे. आणि खरंच ते कुठंतरी ऐकून मनाला असं समाधान वाटतं. कारण हे पैशापेक्षा पलीकडे आहे. कारण आपण ऑब्वियसली हे जे प्रोग्राम्स असतात, वर्कशॉप असतात, हे पेड असतात आणि मग त्याच्यातनं वक्ते घडतात, आत्मविश्वास वाढतो, कॉन्टेंट कसं तयार करायचं आम्ही हे शिकवतो. अनेक भाषणं आहेत, त्याचे अनेक प्रकार आहेत.
तुम्हाला प्रत्येक भाषण कशा पद्धतीने करायचं आम्ही हे शिकवतो. काही ठिकाणी तुम्हाला एकदम डायरेक्ट ऑन दी स्पॉट बोलवतात, त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीनं भाषण द्यायचे आम्ही हे शिकवतो. शिकवायला असं असंख्य त्या ठिकाणी आमचा एक उत्तम असा सिलेबस आहे, ते आम्ही त्या ठिकाणी शिकवतो. सर, टू समराईज, असे काही टिप्स तुम्ही ऑडियन्सला देऊ इच्छिता का की ह्या पॉईंट्स रोज प्रॅक्टिस केल्याने आपलं स्पीच इम्प्रूव्ह होईल? हो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचायला सुरुवात करा. कारण आधी तुमच्या माइंडमध्ये तुमचा डेटाबेस स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगेल काही संस्कृत सुभाषिते आहेत ते वाचायला सुरुवात करा. कारण तुमचे जे उच्चार आहेत ते तंत्रशुद्ध, आपण म्हणतो ना, हेडिंगच आहे तंत्रशुद्ध पद्धत, तर ते वाचायला सुरुवात करा. डीप नॉलेज घ्या, पुस्तके वाचा. बरोबर, ठीक आहे, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक चांगले प्रसिद्ध वक्ते आहेत, तुम्ही त्यांना बघा, ते कशा पद्धतीने बोलत आहेत, त्यांची भाषाशैली कशी आहे, त्यांच्या आवाजातील चढ उतार कसा आहे, हे सगळं तुम्ही बघा आणि त्याची सातत्याने सराव करा. कारण सरावाशिवाय तुम्हाला जमणार नाही. आणि त्यांना कॉपी करायला लागा. आणि मग जेव्हा तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीनं जमेल तेव्हा त्यामधून सगळ्यांमधून एक स्वतःची युनिक स्टाईल तयार करा. कारण सुरुवातीलाच तुम्ही वक्ते होणं शक्य नाही आहे. पेशन्स असणं महत्त्वाचं आहे, प्रोसेस गरजेचं आहे. कारण की कोणतीच गोष्ट आपल्याला, एक मराठीमध्ये म्हण आहे की आपण तूप खाल्ल्यानंतर लगेच रूप येत नाही, त्यामुळे पेशन्स असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सातत्यानं सराव करावा लागेल आणि मग तुम्हाला हे नक्कीच तुम्ही जे ठरवलेलं आहे, तुमचं जे काही गोल आहे, एम आहे, तुम्हाला वक्ता का बनायचं आहे, ते नक्कीच तुमचं साध्य होईल. वाव. सो सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग ओव्हर. तुम्ही आलात या ठिकाणी नॉलेज शेअर करण्याकरिता. खूप खूप तुमचे आभार ऑन बिहाफ ऑफ एंटायर टीम ऑफ P3. सो मंडळीसाठी खूप इम्पॉर्टंट जे तुम्ही सांगितले टिप्स की ह्या गोष्टींवर ओव्हरकम कसं करायचं, हे डेफिनेटली फायदेमंद ठरेल. नॉट ओन्ली आपल्या शहरामध्ये, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतामध्ये हे एपिसोड स्टुडंट्स यूज पाहतील आणि त्याच्यामधनं खूप काही शिकतील. अजून शिकायचं असेल तर यू मे प्लीज कॉन्टॅक्ट सचिन सर. त्यांची अकॅडमी आहे जस्ट ॲज अ मेन्शन DSR. सो लिंक आम्ही इथं मेन्शन करणार आहोत. तुमचे वर्कशॉप्स होत असतात. सो यू कॅन जॉईन अँड लर्न अँड अपग्रेड. सो थँक्यू सो मच सर फॉर जॉईनिंग इन. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड्स. धन्यवाद.